नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राखीव जागेसंदर्भातला आरक्षणाचा नवा नियम म्हणजेच राखीव जागेमधील कॅटेगरीतील जे विद्यार्थी आहेत तो जे दावा सांगतात तो इथून पुढे या ठिकाणी चालणार नाही अशा प्रकारचा सरकारचा जो जी आर आला आहे त्या जी-आर मध्ये पहिली गोष्ट लक्षात घेतली तर कॅटेगरीतील पोरांवरती अन्याय झालेला आहे काय किंवा कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना या ठिकाणी याचा तोटा होणार का फायदा होणार तर याबाबत आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत. परंतु या जर कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचा विचार केला तर या नवीन जी-आर नुसार कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचा तोटाच होणार आहे असं दिसून येत आहे. आणि ओपन मधील विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे का तर बरोबर आहे, या विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे. इथून पुढं एमपीएससीचे जे मेरिट लागले जाईल किंवा जे काही कुठल्या सरकारी नोकरीचं मेरिट लागलं जाईल तिथून हा परिणाम दिसायला सुरुवात होईल. आणि जे राजकीय आता इलेक्शन आहेत किंवा इतर कोणत्या गोष्टी आहेत त्यासाठी सुद्धा ओबीसी साठी रिझर्व्ह जागा ज्या होत्या त्यामध्ये काय फरक आला, मराठी कुणबी प्रमाणपत्र घेणारे उमेदवार जे आहेत त्यांच्या आरक्षणामध्ये काय बदल झाला, या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आरक्षणाचा नवा नियम. महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा महत्वाचा निर्णय. यामध्ये वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेस बसण्याची संधीची सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांची नियुक्ती आता राखीव प्रवर्गातच होणार. म्हणजे उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील जागेवर दावा सांगता येणार नाही. म्हणजे आपण पाहिलं की ओबीसी या ठिकाणी बऱ्यापैकी राजकारणातून सुद्धा आउट झालेलं दिसून येत आहे. तशीच परिस्थिती कॅटेगरीतील विद्यार्थ्यांची सुद्धा होणार आहे का, या गोष्टीवरती आपण चर्चा करत आहोत. इथं महत्वाची जी गोष्ट आहे की जो जी-आर झालेला आहे त्याचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम समजून घेणं गरजेचं आहे. पहिला मुद्दा असा आहे की राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या जागेवरती बंदी, हा जी-आर आहे यात काय डाऊट नाही. पुढचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्र सरकारने भरती प्रक्रियेमध्ये नियम बदलण्याचा मोठा निर्णय घेतला आणि हा निर्णय एमपीएससी, सरळ सेवा, तलाठी, पोलीस भरती, क्लर्क, ग्रुप सी, टेक्निकल सगळ्या पोस्टसाठी संबंधित हा आहे. सगळ्या सरकारी नोकऱ्यांसाठी हा संबंधित असल्यामुळे मुख्य मुद्दा बघा असा आहे की आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राखीव प्रवर्गातील जो उमेदवारांच्या जागा आहेत त्यावरती दावा करता येणार नाही, असा हा शासनाचा निर्णय आहे. आता तो ओपन कॅटेगरीला दिलेला एक प्रकारे रिझर्वेशनच झालेला आहे. कारण ओपन रिझर्वेशन झालं म्हणजे समजा आपण असं पाहतो की ओबीसीला जागा आहेत 19% आणि एसटी, एससी, एसटी यांना आहेत 20%. तर आता आपण असंच मानूयात की ओपन साठी 30% जागा आहेत, म्हणजे ओबीसीच राहील आणि एससी एसटी सह ते ओपन मध्ये एससी एसटी तिथेच राहतील आणि ओबीसी कडे ज्या 20% जागा राहतील त्या एससी एसटी मध्ये जवळजवळ भरपूर जाती आहेत आणि त्या ओबीसीच्या प्रमाणे जास्त आहेत. एससी एसटी ओबीसीच्या बऱ्याचशा जाती आहेत त्या म्हणजे तेवढ्याच जाती आणि ओपन मध्ये किती जाती आहेत तर फक्त ठराविक जाती. म्हणजे ओपन मध्ये राहिलेल्या ज्या जाती आहेत त्यांना या आरक्षणाचा मोठा लाभ होणार आहे असं दिसून येत आहे. स्पर्धा परीक्षांसाठी राखीव महाराष्ट्र सामान्य प्रशासन विभाग प्रवर्गासाठीच्या सवलती घेतल्यास खुल्या जागेवरील दावा अमान्य. स्पर्धा परीक्षांमध्ये वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि परीक्षेस बसण्याच्या संधीमध्ये सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्ती धोरणास मान्यता. या निर्णयामुळे खुल्या प्रवर्गातील गुणवत्ताधारित निवडीबाबत स्पष्टता येऊन आरक्षणाच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता व सुसंगती येणार. राखीव प्रवर्गातील ज्या उमेदवारांनी निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेस बसण्याची संधी, परीक्षा शुल्क ही बाब वगळून या पात्रतेच्या निकषामध्ये कोणतीही सवलत घेतलेली नाही अशा उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गातूनही करण्यात येणार आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षेसाठी राखीव प्रवर्गासाठीच्या सवलती घेतल्यास खुल्या जागेवरील दावा अमान्य. म्हणजे राखीव प्रवर्गातील ज्या उमेदवारांनी वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेस बसण्याची संधी यासाठी शासनाने दिलेली जी सवलत आहे ती निवडली असेल तर अशा उमेदवारांची गणना संबंधित राखीव प्रवर्गातच करण्यात येईल. अशा उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील पदावर दावा करता येणार नाही असे या धोरणामध्ये स्पष्टपणे म्हटलेले आहे.
म्हणजेच एखाद्या ओबीसीचा विद्यार्थी जो डायरेक्ट फायदा झाला का तोटा झाला हे सांगू शकत नाही, परंतु ओबीसी मध्ये जर कॅटेगरीतून किंवा SC/STच्या कॅटेगरीतून एखाद्या विद्यार्थ्यांनी जर फॉर्म भरलेला असेल, त्याचं वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेला बसण्याची संधी, ही जी शासनाने दिलेली SC/ST, ओबीसी आणि इतर प्रवर्गासाठीची सवलत आहे, तर अशा उमेदवारांना जास्त मार्क असतील तर तो खुल्या प्रवर्गामध्ये याची गणना संबंधित राखीव प्रवर्गातच करण्यात येणार आहे आणि अशा उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील पदांवर दावा करता येणार नाही. म्हणजे ओपनचे जे विद्यार्थी आहेत किंवा खुल्या प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत ते खुल्या प्रवर्गामध्येच त्याच्या मेरिट प्रमाणे राहतील असं इथं दिसून येत आहे. कॅटेगरीच्या उमेदवारांना कोणकोणत्या राखीव सवलती मिळतात, तर वयामध्ये सर्वसामान्य म्हणजे ओपनच्या विद्यार्थ्यांना 38 वर्ष पात्रता असेल तर कॅटेगरीच्या उमेदवारांना 43 वर्षापर्यंत शिथिलता मिळत असते. शैक्षणिक अर्हतामध्ये सुद्धा ओपनच्या विद्यार्थ्यांना 60% मार्क्स पाहिजे असतील तर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 55% असले तरी चालून जातं. बऱ्यापैकी अनुभवाची अट ही कॅटेगरीच्या उमेदवारांना नाही. जागा या आरक्षणानुसार कॅटेगरीच्या उमेदवारांना ठेवलेल्या असतात. परीक्षा शुल्क हे ओपनच्या साठी पूर्ण शुल्क भरावं लागतं, परंतु कॅटेगरीच्या उमेदवारांना कमी शुल्क असतं किंवा बऱ्याच वेळेला ते शुल्क नसतं सुद्धा. UPSC किंवा MPSCच्या एक्झाम्स, शक्यतो UPSCच्या एक्झाम्स मध्ये सुद्धा किती वेळा परीक्षेला बसायचं यासाठी कॅटेगरीच्या उमेदवारांनाही सूट दिलेली आहे, ती ओपनच्या विद्यार्थ्यांना सूट राहत नाही. त्याचबरोबर आता हा जो नवीन धोरण घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये ओपनच्या SC/ST OBCच्या विद्यार्थ्यांना ओपनच्या कॅटेगरीतून फॉर्म भरता येणार नाही. म्हणजे ज्या त्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी त्या कॅटेगरीच्याच आपल्या प्रवर्गामधून फॉर्म भरायचा आहे आणि ओपनच्या विद्यार्थ्यांना तर ते ओपन मधूनच फॉर्म भरत असतात, परंतु बऱ्याचदा असं होतं की एखादा SC किंवा OBCचा विद्यार्थी असेल आणि त्याला जर मार्क्स जास्त असतील, त्यांनी त्याच्या कॅटेगरीतून जरी फॉर्म भरला असेल परंतु त्याला मार्क्स सगळ्यात जास्त असतील तर तो ओपनच्या पदासाठी पात्र होत असतो किंवा राखीव प्रवर्गामध्ये तो त्याचं मेरिट लागलेलं असतं, परंतु इथून पुढे असं होणार नाही असं सांगण्यात येत आहे. यासाठी अनेक लोकांच्या मध्ये मतभेद आहेत, त्यामुळे नक्की काय होईल हे सांगू शकत नाही. तर त्यासाठी आपण थोडी वाट बघूयात, कारण यामध्ये सुद्धा मतभेद होणार, तक्रारी होणार आणि या आरक्षणाचा लाभ कोणत्या कॅटेगरीचे विद्यार्थी किंवा उमेदवार घेऊ शकतात किंवा घेऊ शकणार नाहीत याबाबतची संपूर्ण काही दिवसातच चित्र क्लिअर होईल आणि त्यानंतरच पुढं याबाबत आपण भाष्य करू शकतो.